हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम टू अमर सायंटिफिक सोल्युशन्स. सर्वांना सप्रेम नमस्कार. अमर सायंटिफिक सोल्युशनतर्फे फार्माकोलॉजी कोर्स हा सुरू करण्यात येत आहे. जानेवारी पासून 2025 पासून नवीन वर्षामध्ये त्याची सुरुवात होत आहे. तर हा कोर्स कोणासाठी आहे? हा कोर्स फार्मसीमध्ये डिप्लोमा करणारे आहेत, डिग्री, बी फार्म प्रॅक्टिस, फार्मडीचे असतील स्टुडंट्स. देन नर्सिंगमध्ये बघायला गेलं तर JNM आहे, BSc नर्सिंग आहे, पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग कोर्सेस आहेत, फिजिओथेरपी आहेत. ओके, देन BDS प्रोफेशनल, डेंटल एस प्रोफेशनल्स आहेत. सो स्टुडंट्स आणि प्रोफेशनल्स हा दोघांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त आहे. तर या कोर्सची वैशिष्ट्ये काय आहेत? म्हणजे आपण बघितलं की हा कोर्स कशा पद्धतीनं रन केला जाणार आहे आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना आणि त्याचा फायदा प्रोफेशनल्सना होऊ शकतो. तर याच्यामध्ये आपण 12 ते 13 मॉड्यूल्स असे जनरल फार्माकोलॉजीचे बेसिक्सचे आपण काय केले तयार केलेले आहेत. आता ही प्रॅक्टिस किंवा हे जे काही लर्निंग आहे हे लर्निंग तुम्ही कॉलेजमध्ये सुद्धा करत आहात. आता अमर सायंटिफिक सोल्युशन्स तर्फे काय ॲडिशन्स मिळणार आहेत किंवा काय स्किल डेव्हलपमेंट होणार आहे, अपस्किल होणार आहे का रिस्किल होणार आहे. सो एक्झामिनेशनसाठी केला जाणारा अभ्यास, परंतु स्किल डेव्हलप करण्यासाठी अपग्रेडेशनसाठी केला जाणारा अभ्यास याच्यामध्ये तफावत नेहमी आजपर्यंत आपल्याला आढळून आलेली आहे. जसं की औषधांच्या बाबतीत बोलायचं झालं तर औषधांचा ऍक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये यूज कसा करायचा आहे याच्यासाठी इंटर्नशिप दिली जाते. मग ती फार्मसी, नर्सिंग किंवा मेडिसिन प्रोफेशनल्स असतील, फिजिओथेरपी. आता त्या ठिकाणी अचानकपणे आपण इंटर्नशिपमध्ये उडी मारतो आणि इंटर्नशिपमध्ये गेल्यानंतर असं दिसून येतं की खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा आणि प्रोफेशनलचा गोंधळ होतो की ड्रगचं नॉलेज नाहीये आणि समोर पेशंट उभा आहे, केस एखादी समोर उभा आहे, त्याचा डिसीज मेकॅनिझम अंडरस्टँडिंग होते, परंतु ड्रग कोणता द्यायचा आहे, कोणत्या फॉर्म्युलेशन मधला द्यायचा आहे, किती द्यायचा आहे, कोणत्या रूट थ्रू द्यायचा आहे, याचं इत्थंभूत माहिती कम्प्लिटली समोर येत नाही. त्याचं कारण आहे की फाउंडेशन कॉन्सेप्ट किंवा स्किल्स काय नसणे, अपग्रेड नसणे. आता हा झाला एक पार्ट. दुसरा पार्ट आहे की IT सेक्टर्समध्ये खूप साऱ्या संधी आजकाल उपलब्ध होत आहेत. ते म्हणजे मेडिसिन असेल, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी आणि लाईफ सायन्सचे स्टुडंट सुद्धा घेतले जात आहेत. तर त्याचं रिझन असं आहे की भारतामधल्या IT कंपन्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये चालणारा क्लिनिकल ट्रायल वर्क आहे, फार्माको व्हिजिलन्स आहे, त्याच्यानंतर डेटा मॅनेजमेंट आहे, मेडिकल कोडिंग आहे, त्याच्यानंतर रेकॉर्ड मॅनेजमेंट आहेत. तर याच्यासाठी मेडिसिन आणि ह्युमन बॉडीचं अंडरस्टँडिंग असणं खूप गरजेचं आहे. तर जनरल फार्माकोलॉजी कोर्समध्ये ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने ऍप्लिकेशन ओरिएंटेड शिकवले जाणार आहेत. तर सर्वांनी इनरोल व्हा. ज्यांना करिअर चांगल्या पद्धतीने करायचं आहे ते या कोर्ससाठी डेफिनेटली इनरोल होऊ शकतात आणि तुमचं अपग्रेडेशन प्रोफेशनल करू शकता. धन्यवाद.